हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा आपला टॉपिक थोडासा वेगळा आहे, पण खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे हेअर केअर संदर्भात मी तुमच्यासोबत एक टॉपिक घेऊन आलेले आहे. एक मी ऑइल बनवलेलं आहे, होममेड ऑइल. केस गळण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे, कारण असं की बोरचं पाणी किंवा हार्ड वॉटर याच्यामुळे केस खूप गळत आहेत. तर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी एक होममेड ऑइल स्वस्तात मस्त, म्हणजे बाजारातून एक्सपेन्सिव्ह ऑइलच घ्यावेत किंवा एक्सपेन्सिव्ह सिरम घ्यावेत अशी काही गरज नाहीये. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पूर्ण नैसर्गिक पद्धतीने विदाउट केमिकल अँड विदाउट प्रिझर्वेटिव्ह असं केसांसाठी उपयुक्त, खास करून केस गळतीसाठी, ज्यामुळे केस गळणं कमी होईल, नवीन केस यायला मदत होते आणि केसांना जबरदस्त शाईन सुद्धा येते. हे तेल मी स्वतः वापरते आणि खूप चांगला फरक मला जाणवतोय. म्हणूनच आज तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता पाहूयात आपल्याला काय काय लागणार आहे. पहिल्यांदा तर लागणार आहे खोबरेल तेल. खोबरेल तेल हे केसांसाठी खूप उपयुक्त ठरते. खोबरेल तेलामधील फॅटी ऍसिड्स मुळांना पोषण देतात, त्यामुळे केसांची वाढ चांगली होते, केस गळणे कमी होते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटी फंगल गुणधर्म असतात, जे टाळू स्वच्छ ठेवतात व कोंडा कमी करतात. त्यानंतर लागणार आहेत मेथी दाणे. मेथी दाण्यात प्रोटीन आणि निकोटिनिक ऍसिड असतं, जे केसांच्या मुळांना बळकट करतं, केस मजबूत बनतात आणि टोकं फुटत नाहीत. नियमित वापर केल्यास नवीन केस उगवायला सुद्धा मदत होते. त्यानंतर लागणार आहेत रोजमेरी ड्राय लिव्हज. हे डीएचटी हार्मोन कमी करण्यास मदत करतं, जे केस गळण्याचं मुख्य कारण असतं. रोजमेरी रक्ताभिसरण वाढवते, त्यामुळे केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचतं आणि नवीन केस उगवायला मदत होते. रोजमेरी अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांचा नैसर्गिक रंग टिकवायला सुद्धा मदत करतात. त्यानंतर मी घेतलेलं आहे लवंग. लवंग हे अगदीच ऑप्शनल आहे. जर तुम्हाला सूट होत असेल तरच तुम्ही यूज करा, नाहीतर यूज नाही केली तरीही चालेल. मला सूट होते म्हणून मी इथे लवंग घेतलेली आहे. लवंग अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. त्यानंतर आता पाहूयात की याची प्रोसेस कशी आहे. प्रोसेस अगदी सोपी आहे. इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे, खोलगट तवा आहे. तुम्ही कढई सुद्धा यूज करू शकता आणि माझ्याकडे हे कोकोनट ऑइल अवेलेबल होतं. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते कोकोनट ऑइल तुम्ही वापरलं तरी चालेल. आता हे जे कोकोनट ऑइल आहे, हे अंदाजे एक मोठी वाटी असे एवढं माझं कोकोनट ऑइल आहे. तर तेवढं मी घेतलेलं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे. अजिबात तेल करपवायचं किंवा जाळायचं नाहीये. एकदम लो फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी मेथीदाणे 3 ते 4 चमचे वापरलेले आहे, कारण माझं तेल आहे एक मोठी वाटी आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे मेथीदाणे टाकलेले आहेत आणि त्याच अंदाजाने 3 ते 4 चमचे रोजमेरी लिव्हज टाकलेले आहेत. लवंग इथे ऑप्शनल आहे. लवंग बद्दल तुम्हाला मी सांगायचं झालं तर लवंग मध्ये मुख्य सक्रिय घटक म्हणजे युजेनॉल, जे लवंग तेलात सुमारे 50 ते 70% प्रमाणात असतो. हे एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल घटक आहे. जास्त प्रमाणात पण याचा यूज नाही करायचा. अति वापराने स्कॅल्प इरिटेड पण होऊ शकतो. जर तुम्हाला नको असेल तर स्किप केले तरीही चालेल. आणि आता हे तेल छान लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. एकत्र सारखंच आपण स्टिर करत राहायचं आहे, एकसारखं स्टिर करायचं आहे. अजिबात जळवायचं किंवा करपवायचं नाहीये. छान 10 ते 15 मिनिटं तुम्ही हे बॉईल करून घ्यायचं आहे. डबल बॉईल मेथडने सुद्धा हे तुम्ही बॉईल करू शकता. त्यानंतर इथे मी जे रोजमेरी लिव्हज वापरले आहेत ते मी ऑनलाईन मागवले आहेत. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी लिंक देऊन देईल. आलेली आहे आणि 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. मेथी दाण्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. सो मी आता गॅस बंद करते आणि हे तेल आपण याच कढईमध्ये, याच तव्यामध्ये ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातले सर्व अर्क त्या तेलामध्ये उतरतील.
आणि आता आपण सकाळी डायरेक्ट पाहूया. तर सकाळी पहा इथे ते अळून गेलेलं आहे, साहजिक आहे थंडी चालू आहे त्यामुळे. ते सो मी थोडंसं याला कोमट करून घेते आणि थंड झाल्यावरती गाळून घेते. तुम्ही गाळणीच्या साह्याने किंवा सुती कपड्यात सुद्धा गाळून घेऊ शकता. मी इथे गाळणीच्या साह्याने गाळून घेते. आता इथे माझं सगळं तेल गाळून झालेलं आहे आणि माझ्याकडे ही स्प्रे बॉटल आहे, पण याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करता येणार नाही कारण ती थंडीच्या दिवसामध्ये आळणार आणि परत आपल्याला यूज करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो माझ्याकडे ही खोबरेल तेलाचीच बॉटल होती, त्यामध्येच मी स्टोअर करून ठेवत आहे. तुम्ही काचेच्या भरणीमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. आरामशीर हे तेल तुम्हाला 2 ते 3 महिने जाऊ शकतं. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावायचं आहे. हलक्या हाताने टाळूवरती मसाज करायचे आहे. रात्री लावून सकाळी सौम्य शॅम्पूने धुवून टाकायचं आहे. नियमित वापर केल्याने केस गळती कमी होते, केस मुलायम होतात आणि घनदाट सुद्धा होतात. डॅन्ड्रफ सुद्धा कमी होतो. मी स्वतः हे तेल वापरते आणि खरंच सांगते केसांमध्ये खूप जास्त फरक मला जाणवतोय. रिझल्ट थोडासा टाइम टेकिंग नक्कीच आहे, पण फायदा पण नक्की होतोय. पूर्वी केस खूप गळायचे, पण आता बरेच कंट्रोल झालेले आहेत. नैसर्गिक गोष्टींची ताकदच वेगळी असते आणि विदाऊट केमिकल आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आपण हे होममेड ऑइल घरी तयार केलेलं आहे. सो हे अगदीच आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या हेअरसाठी पण खूप छान गुणकारी आहे. तुम्ही पण तुम्हाला जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर हे नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.